दोघांपैकी एकाला जर कॉन्स्टंट ठेवलं असतं तेव्हा मात्र मी असं म्हणता आलं असतं की रेजिस्टन्स वाढलं करंट कमी होतं जर पोटेन्शियलला कॉन्स्टंट ठेवलं असेल तर. ओके बेटा. पण ओम्स लॉमध्ये आपण पोटेन्शियल आणि आय दोघातलं रिलेशन काढतोय. डायरेक्टली रिलेशन आहे म्हणून पोटेन्शियल वाढला करंट वाढणार, पोटेन्शियल कमी झाला करंट कमी झालं. पण दोघांचा रेशो कॉन्स्टंट राहतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हटलेलं आहे म्हणून तो रेशो मात्र बदलत नाही आहे. चला आता जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बाळांनो टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स. टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टर्स. दिल है कि मांगता नहीं. बच्चों टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस क्या होता है? टेम्परेचर बढ़ने से रेजिस्टेंस के ऊपर असर होना. द रेजिस्टेंस डिपेंड अपॉन द टेम्परेचर कॉल्ड एज टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस. हमारे इस दुनिया में कुछ मटेरियल ऐसे हैं जैसे कि मेटल की बात की आपने, जैसे टेम्परेचर बढ़ेगा. देखो ना बच्चों रेजिस्टेंस का फार्मूला मैंने लास्ट में लिखा ना मेटल कंडक्टर के रेजिस्टेंस का फार्मूला लिखा था. उसमें क्या था? लेंथ एम एल अपॉन एन ई स्क्वायर इंटू ए इंटू टी ऐसा फार्मूला निकाला था. तो टेम्परेचर बढ़ गया तो टाइम ऑफ रिलैक्सेशन घटेगा किसमें? मेटल में. और टेम्परेचर बढ़ गया तो टाइम ऑफ रिलैक्सेशन बढ़ेगा किसमें? सेमीकंडक्टर जैसे मटेरियल्स में. जिस मटेरियल में टाइम ऑफ रिलैक्सेशन घटेगा टेम्परेचर बढ़ने से तो उस मटेरियल को हम मेटल कहेंगे. उसमें रेजिस्टेंस बढ़ता है टेम्परेचर के अनुसार. तो जैसे जैसे टेम्परेचर बढ़ेगा वैसे रेजिस्टेंस भी बढ़ेगा. तो उसको हम बोलते हैं टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस. कुछ रेजिस्टेंसेस उल्टे होते हैं. कैसे? टेम्परेचर बढ़ने से टाइम ऑफ रिलैक्सेशन भी बढ़ता है तो उसका रेजिस्टेंस घटता है. उसको बोलते हैं निगेटिव टेम्परेचर कोएफिशिएंट होता है उसका. अभी जो पहली बात किया ना पॉजिटिव टेम्परेचर कोएफिशिएंट मतलब टेम्परेचर बढ़ने से रेजिस्टेंस बढ़ना पॉजिटिव टेम्परेचर कोएफिशिएंट और टेम्परेचर बढ़ने से रेजिस्टेंस घटना नेगेटिव टेम्परेचर कोएफिशिएंट. कुछ मटेरियल्स ऐसे होते हैं उसका टेम्परेचर कोएफिशिएंट नेगेटिव होता है रेजिस्टेंस का और कुछ मटेरियल ऐसे होते हैं फॉर एग्जांपल सेमीकंडक्टर्स उसमें उल्टा होता है क्योंकि उसमें कैरियर्स होल्स एंड इलेक्ट्रॉन पेयर्स होते हैं. और मेटल जैसे इसमें कंडक्टर में गुड कंडक्टर में सिर्फ फ्री इलेक्ट्रॉन कैरियर होते हैं इसीलिए उसका रेजिस्टेंस इंक्रीज होता है टेम्परेचर बढ़ने से. तो बात करते हैं बच्चों ऑन व्हाट फैक्टर the resistance, how does resistance increases with increase in temperature and what is the expression for the resistance of the material, resistance of the piece as temperature increases from 0 to T degree Celsius. देखो आता एक्सप्रेशन काढायचं आहे आपल्याला. तर एक्सप्रेशन काढण्यासाठी समजा एखादा मेटल आहे फॉर गुड कंडक्टर्स लाईक मेटल्स याच्या बाबतीत बोलूया आपण मेटल्स. तर टेम्परेचर टी इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस असताना त्याचं रेजिस्टन्स आर नॉट आहे. रेजिस्टन्स ऑफ दॅट कुणाचं त्या मटेरियलचं रेजिस्टन्स आर नॉट आहे सिम्बॉल. टेम्परेचर टी 0 असताना रेजिस्टन्स आर नॉट आहे. जेव्हा टेम्परेचर वाढलं किती झालं? टी डिग्री सेल्सिअस झालं. 0 पासून टी डिग्री सेल्सिअसनं वाढलं तर चेंज इन टेम्परेचर किती झाला? डेल्टा टी बरोबर टी झालं कारण टी मधून 0 गेलं म्हणजे टी राहतं. म्हणून मी डेल्टा टीच्या जागी डायरेक्टली टी टेम्परेचर लिहू शकतो मी कारण सुरुवातीचं टेम्परेचर माझं 0 आहे. समजा सुरुवातीचं टेम्परेचर टी इक्वल टू T1 असेल आणि टेम्परेचर T1 पासून T2 झालं तर मात्र डी टी बरोबर T2 मायनस T1 घेणार. चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी पण लिहू शकता तुम्ही. स्मॉल चेंजला डेल्टा टी असं नाव देतात म्हणून डेल्टा टी लिहिण्याचे 2 पद्धती आहेत. डेल्टा टी असं पण लिहू शकता डेल्टा टी असं सुद्धा लिहू शकता. दोघांचा अर्थ एकच स्मॉल चेंज याचा अर्थ स्मॉल चेंज आहे. ओके बेटा. मग टेम्परेचर जर छोट्या व्हॅल्यूने बदलला असेल T1 पासून T2 झाला असेल
तर डेल्टा टी असं लिहा. जर टेम्परेचर 0 पासून टीला गेला असेल किंवा टी पासून 0ला झाला असेल तर चेंज मात्र तोच घ्यायचा, कारण एक व्हॅल्यू 0 असते. मग आता सांगा, मग जेव्हा टेम्परेचर 0 पासून टी डिग्री झालं तेव्हा रेजिस्टन्स R0 पासून RT झालं. आता हे मेटलमध्ये काय होणार, हा वाढला, टेम्परेचर राइजेस तर रेजिस्टन्स सुद्धा काय झालं, राइज झालं. म्हणजे इथून इथं वाढलं त्याचं. मग डेल्टा R बरोबर RT मायनस R0. आता रेजिस्टन्स वाढलंय म्हणजे पुढची किंमत मागच्या किमतीपेक्षा मोठी आहे, तर हा कसा येणार, पॉझिटिव्ह. हा डिफरन्स पॉझिटिव्ह येणार. ओके. आणि डेल्टा टी पण कसा आला तुमचा, पॉझिटिव्ह आलाय. मग सांगा डेल्टा R अपॉन डेल्टा टी हा जो रेशो आहे, हा रेशो dr/dt काय असतं, कॉन्स्टंट असतं. तर असं, तर dr/dt हा चेंज ऑफ रेजिस्टन्स, तर हा कॉन्स्टंट नाही आहे. तर हे जो कॉन्स्टंट आहे डिपेंड करतं कशावर, तर दिस व्हॅल्यू ऑफ डेल्टा आर डिपेंड करतं नंबर 1 इनिशियल व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो रेशो आहे ना तो येतो R0. इनिशियल व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स असतो पहिलं. म्हणजे डेल्टा आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R0 इंटू चेंज इन टेम्परेचर. आणि मग हे जे रिलेशन आहे प्रोपोर्शनल टू डेल्टा आर बाय डेल्टा टी प्रोपोर्शनल टू R0 येतं. म्हणजे इनिशियल व्हॅल्यूवर हा रेट ऑफ चेंज डिपेंड आहे. समजा इनिशियल व्हॅल्यू मॅक्झिमम असेल, फॉर एक्झाम्पल बघा, आता 0 डिग्री सेल्सिअस तापमान असताना एखाद्या मटेरियलचं 10 ओहम रेजिस्टन्स आहे. 0 पासून 20 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर 20नच वाढलं, तर याचं रेजिस्टन्स झालं किती, 50 ओहम RT. तर किती बदल झाला, 40चा. डेल्टा आर किती झाला, 40 ओहमचा. बघा, समजा टेम्परेचर 20 डिग्रीनंच बदललं, हो, टेम्परेचर 20 डिग्रीनंच बदललं, म्हणजे डेल्टा टी 20 आहे. मग या दोघांची किंमत किती आली, 2 ओहम पर डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री केल्विन. 2 ओहम पर डिग्री केल्विन ही किंमत आली पहिली. आता बघा नंतर काय केलं, तापमान 0 असताना त्या मटेरियलचं रेजिस्टन्स जर 100 ओहम असेल, 10च्या जागी 100 ओहम असेल, म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ऑलरेडी जास्त असेल, तर आता टेम्परेचर 20 बदलल्यानंतर यातला बदल सुद्धा कितीनं झाला पाहिजे, सुरुवातीला कितीनं झाला, 40. तर आता बदल 40 व्हायला पाहिजे का नाही, म्हणजे 100 मध्ये 40 ॲड केलं तर किती झालं पाहिजे, 140. तर असं होत नाही, हे बनतं किती, 190. म्हणजे चेंज जो आहे हा डेल्टा आरचा आता किती झाला, डेल्टा आरचा बदल झाला 90चा. मगाशी डेल्टा आर टेम्परेचर 20नंच बदललं होतं, हो, टेम्परेचर 0 तर 20च झालं होतं, पण मगाशी हा छोटा व्हॅल्यू होता, 10 ओहम होता. R0 10चा 50 झाला, पण R0 ऑलरेडी 100 आहे, तर 40 वाढायला पाहिजे का नाही, तर ते 90 वाढलं. म्हणजे याचा अर्थ असं निरीक्षणात आलं, एक्सपेरिमेंटल फॅक्ट्स आर फाउंड दॅट एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स शोज दॅट द चेंज इन रेजिस्टन्स is directly proportional to the initial value of the resistance at 0 degree Celsius and also directly proportional to change in temperature. फक्त इनिशियल व्हॅल्यूवर तर डिपेंड आहेच आहे, आणि 20 डिग्री टेम्परेचर कॉन्स्टंट बदलला असेल, जर टेम्परेचर समान व्हॅल्यूनं बदलला असेल तर चेंज इन रेजिस्टन्स डिपेंड करतं कशावर, इनिशियल व्हॅल्यूवर. अगोदरच जर जास्त व्हॅल्यू असेल तर त्याचा जो रेट ऑफ चेंज आहे तो जास्त भेटणार. आता 10 होतं तेव्हा रेट ऑफ चेंज 40चा होता, आता ऑलरेडी 100चा आहे, तर टेम्परेचर तर तेवढ्यानंच बदललंय, पण सुरुवातीलाच 100 असल्यामुळं रेट ऑफ चेंज 140 न होता बदललेली रेजिस्टन्स 140 व्हायला पाहिजे, तर नाही, 190 होतं. म्हणून याच्यावरून असं स्पष्ट होतं, change in resistance directly proportional to the initial value of the resistance at 0 degree Celsius.
सुरुवातीला जर हाय असेल व्हॅल्यू तर त्याचा चेंजसुद्धा लार्ज भेटणार. हा पहिला गोष्ट. दुसरं प्रिडिक्शन काय आहे, मग आता ठीक आहे, इनिशियल व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवलात आणि तुम्ही आता टेम्परेचर 20च्या जागी 50नं बदललात तर डेफिनेटली त्याच्यात रेजिस्टन्समध्ये सुद्धा बदल जास्तीचा होणार. म्हणून काय स्पष्ट झालं, चेंज इन रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स अँड ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर ऑफ द रेजिस्टन्स. हे आहे एक्सपेरिमेंटल रिझल्ट. आणि या एक्सपेरिमेंटल रिझल्टला इक्वेशनमध्ये आणायचं आहे, रिलेशनला इक्वेशनमध्ये आणायचं आहे. तर आर टी मायनस आर नॉट चेंज आर टी मायनस आर नॉट इज इक्वल टू अल्फा इंटू आर नॉट इंटू डेल्टा टी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी काढला, हे रिलेशन काढलं इक्वेशनमध्ये आणण्यासाठी कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अल्फा घेतला. मग इथलं अल्फा तर आर टी इक्वल टू आर नॉट मायनसचा इकडे प्लस झाला प्लस आर नॉट अल्फा डेल्टा टी झाला. मग इथून आर नॉट कॉमन काढलात 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा टी. हा झाला रेजिस्टन्स ॲट एनी टेम्परेचर तुम्हाला काढण्यासाठीचा फॉर्म्युला. Using this expression, we can find out the resistance of that material at any rise in temperature delta T. डेल्टा टी टेम्परेचर अमुक एवढ्या व्हॅल्यूने बदललंय म्हटलं बरोबर त्याची किंमत इथं घेऊन यायचं आणि त्याची सुरुवातीची किंमत इथं ठेवायचं आणि रेजिस्टन्स किती झालं हे पटकन सांगणारा हा फॉर्म्युला आहे. तिथं तुम्हाला अल्फा दिला जातो. वेअर अल्फा काढण्यासाठी आणखीन एक फॉर्म्युला आहे, आर टी मायनस आर नॉट डिवायडेड बाय आर नॉट इंटू चेंज इन टेम्परेचर. तर हा अल्फा काढणारा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स अल्फा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स हा झाला टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स. आणि मग हा अल्फा कोण आहे, कोइफिशियंट ऑफ टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स. तर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स हा अल्फा. आता समजा रेजिस्टन्स जर वाढत असेल तर हा डिफरन्स पॉझिटिव्ह येतो, म्हणून त्याला म्हणायचं PTC, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असणारं मटेरियल. मेटलमध्ये असं होतं. आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, ज्या पदार्थाचं रेजिस्टन्स टेम्परेचर वाढल्यामुळं कमी होतं त्या पदार्थाचा अल्फा हा निगेटिव्ह असतो. हा खूप लहान असतो, 10⁻⁴ ओहम पर डिग्री सेल्सिअसच्या फॉर्ममध्ये असतो. अबाउट 10⁻⁴ टू 10⁻⁵ दरम्यानमध्ये व्हेरी स्मॉल व्हॅल्यूचा हा टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो. जर मेटलसाठी असेल तर मायनस असतो, प्लस असतो आणि सेमीकंडक्टरमध्ये मायनस असतो. काही मेटलसुद्धा असे असतात की ज्याच्यामध्ये टेम्परेचर कोइफिशियंट निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. तर काही अपवादात्मक काही मटेरियल असतात. म्हणून एकच लक्षात ठेवा, ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स टेम्परेचरनुसार वाढतं त्याचा अल्फा पॉझिटिव्ह असतो आणि ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स टेम्परेचरनुसार उलट कमी होतं तर त्याला निगेटिव्ह NTC म्हणतात. NTC निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटवालं मटेरियल, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटवालं मटेरियल. हे मेटल्स आणि हे नॉन मेटल्स किंवा सेमीकंडक्टर्स. काही सेमीकंडक्टर्स अपवादात्मक PTCचे पण असतात, त्याला थर्मिस्टर असं म्हणतोय. थर्मिस्टर्स आर द टेम्परेचर डिपेंडंट मटेरियल्स. आणि मग अलाईज वापरून त्याला आपण पॉझिटिव्ह, सेमीकंडक्टर वापरला तर NTC असतं ते. पण जर तुम्हाला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंटवाला सेमीकंडक्टर बनवायचा असेल, त्याच्यात अलाईज मिक्स करायचं, हायब्रिड इम्प्युरिटी ॲड करायचं आणि मग PTC बनवायचं. आणि ज्या टेम्परेचरचं रेजिस्टन्स फास्ट बदलतं, थोडंसं टेम्परेचर बदलल्यामुळं, तसेच टेम्परेचर सेन्सर म्हणतात आणि टेम्परेचर सेन्स करून देतात, त्याला टेम्परेचर सेन्सर म्हणा, त्याला दुसरं नाव थर्मिस्टर्स आहेत. आणि या थर्मिस्टरचा वापर मेजरली आपण सॉईल मेजरमेंट करण्यासाठी, मॉइश्चर ऑफ द सॉईल मेजर करण्यासाठी आपण वापरत असतो. कारण काही प्लांट्स असे महागडे असतात, प्रचंड खर्च करून शेतकरी त्याला पिकवलेला असतो आणि त्या शेतकऱ्याचं ते पीक
चांगल्या पद्धतीने येण्यासाठी आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे. थोडंसुद्धा पाणी कमी जास्त पडलं की आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आपल्या कॅबिनमध्ये बसून प्रत्येक प्लांटचं इन्फॉर्मेशन हवं आहे. कुठल्या प्लांटला किती पाणी कमी पडलं आहे, त्याला कुठला रोग पडला आहे का, हे सर्व सेन्सेशन भेटत असतं. आणि या सर्व सेन्सेशन देणारे हे थर्मिस्टर आहेत. थोडं जरी टेम्परेचर कमी जास्त झालं की त्याचं रेजिस्टन्स प्रचंड बदलतं, म्हणून त्याला सेन्सर म्हणतात. ज्याला आपण थोडासा चिमटा दिल्याबरोबर त्याला त्रास झाला, खडलकन मारलं तर आपण म्हणतोय सेन्सिटिव्ह आहे. आणि ज्याला कितीही पिळलं तो गप्पच बसत असेल त्याला म्हणतो आपण नॉनसेन्स आहे. म्हणून कुठल्या याला सेन्सर म्हणायचं, टेम्परेचर सेन्सर कुणाला म्हणायचं, ज्याचं रेजिस्टन्स प्रचंड बदलतं. थोडंसं टेम्परेचर बदलल्यामुळं त्याला टेम्परेचर सेन्सर म्हणायचं. अँड दॅट आर एक्झाम्पल ऑफ दॅट आर थर्मिस्टर्स. थर्मिस्टर्स आर नथिंग बट टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्स हॅव्हिंग पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असतात. ओके बेटा, म्हणून थर्मिस्टर कोण आहे ते पण झालं आणि टेम्परेचर डिपेंडंट रेजिस्टन्सचे फॉर्म्युले झाले. आता याच्यात शॉर्टकट आणखी लक्षात घ्यायचं असेल तर असं सांगू शकता. तर समजा T1 टेम्परेचर असताना रेजिस्टन्स R1 होतं, T1 टेम्परेचर असताना रेजिस्टन्स R1 होतं गिवन मटेरियलसाठी, म्हणजे त्याचा अल्फा कॉन्स्टंट आहे. आणि T2 टेम्परेचर झाला तेव्हा रेजिस्टन्स R2 असेल तर त्यांचा रेशो कसा घ्यायचा, R2 अपॉन R1 इक्वल टू 1 प्लस अल्फा इंटू T1 अपॉन 1 प्लस अल्फा इंटू T2. तर या सूत्रानुसार, सॉरी हे T2 आहे, हे T1 आहे. तर या सूत्रानुसार तुम्ही R2 R1 दिला जातो, T2 किंवा T1 यापैकी कुठली एक किंमत विचारली जाते, किंवा T2 T1 दिला जातो, R2 दिला जातो, R1 विचारला जातो, किंवा R1 दिला जातो, R2 विचारला जातो. अल्फा काढायचा असेल तर अल्फासाठी सुद्धा सूत्र बनतं. आता हे बघा, पहिल्या केसमध्ये तुम्ही काय केलात, R2 इक्वल टू 1 प्लस कसं केलात बघा, 1 प्लस अल्फा इंटू T2 हे R0 होतं, आणि R1 इक्वल टू 1 प्लस अल्फा T1 R0 होतं. दोघांना डिवाइड केलात आणि हे मिळवलात. ओके बेटा, आता तुम्हाला काय पाहिजे, अल्फा पाहिजे तुम्हाला. मग अल्फा कुणाकुणामध्ये पाहिजे, R2 आणि T2 T1 R1, चारच गोष्टी दिलेत, T1 R1 T2 R2, आणि तुम्हाला अल्फा काढायचा आहे. तर अल्फा कसा काढणार, तर सिंपल आहे. कसं काढायचं, इथं या. पहिल्या केसमध्ये काय आहे, पहिल्या केसमध्ये काय लिहिणार तुम्ही इथं, हे बघा पहिली केस इथं. तर काय झालं मग, 1 प्लस अल्फा इंटू T2, ओके बेटा, इक्वल टू काय येतं, R2 डिवायडेड बाय R0. 1 प्लस अल्फा T2 इक्वल टू R2 डिवाइड बाय R0. ओके बेटा, 1 प्लस अल्फा T1 इक्वल टू R1 डिवायडेड बाय R0. ओके बेटा, तर मला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. R0 मला नाहीसा करायचा बाळांनो. तर एक काम करूया, याच्यातनं डिव्हिडंडो करा म्हणजे न्यूमरेटरमधनं डिनॉमिनेटर मायनस करा. इथून पण येतं. चला डिव्हिडंडो करा. काय येतं बघा, तुम्हाला अल्फा पाहिजे आणि या चारच गोष्टी दिलेत तुम्हाला. तर डिव्हिडंडो केल्यानंतर तुमचं उत्तर भेटतं. कसं काय, अल्फा कसा भेटतो बघा. आता शॉर्टकट फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला T1 दिला जातो, अमुक एवढं तापमान असताना एवढं रेजिस्टन्स होतं, एवढं तापमान झालं तर एवढं रेजिस्टन्स झालं तर त्या मटेरियलचा कोएफिशियंट ऑफ टेम्परेचर, कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स काढा असं विचारतात. एखाद्या मटेरियलचा टेम्परेचर कोएफिशियंट काढायचा असतो कसं, तर असं काढायचा असतो. टेम्परेचर किती होतं, 21 डिग्री सेल्सिअस, त्याचं रेजिस्टन्स किती भेटलं, 200 ओहम. टेम्परेचर किती झालं, 50 डिग्रीनं वाढलं, म्हणजेच 25 डिग्री होतं तर 75 डिग्री सेल्सिअस झालं. त्याचं रेजिस्टन्स किती झालं, 500 ओहम झालं. तर T1 R1 T2 R2 माहीत आहे, तर अल्फा पटकन काढायचा. कसा, ते सूत्र काढायला लागले. आता तो डिव्हिडंडो केल्यानंतर काय होतं, हो R2 मायनस R1 डिवायडेड बाय R1 इक्वल टू, चला काय येतं, याला याच्यातनं काय करा, मायनस करा. काय येतं मग, 1 प्लस अल्फा T2 मायनस 1 मायनस अल्फा T1 डिवायडेड बाय 1 प्लस अल्फा T1. तर पहा 1 1 गेट कॅन्सल. तो R2 मायनस R1 डिवायडेड बाय R1 इक्वल टू काय आलं बघा, अल्फा इंटू T2 मायनस T1
अपॉन 1 प्लस अल्फा T1. ओके बेटा, आता या सूत्रात ठेवल्यानंतर अल्फा निघतो का नाही बघा तुमचा. यस निघतो. R2 दिलाय, R1 दिलाय, R1 दिलाय, T2 दिलाय, T1 दिलाय, T1 दिलाय, अल्फा मिळेल. तर या सूत्रानुसार अल्फा तुम्हाला मिळू शकतं. तर रिअरेंज करतोय 1 प्लस अल्फा T1 इक्वल टू अल्फा इंटू T2 मायनस T1 इंटू R1 ओके डिवायडेड बाय R2 मायनस R1. चला बाळांनो, आता पहा याला मी असं लिहू शकतो अल्फा इंटू T1 इक्वल टू अल्फा T2 मायनस T1 R1 डिवायडेड बाय R2 मायनस R1 मायनस 1. हा 1 इकडे येऊन मायनस झाला. रिअरेंज करा, काय येतं पहा. अल्फा इंटू T2 मायनस T1 R1 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा R1 मायनस R2, किंवा याला जर ब्रॅकेट टाकायचं असेल तर ब्रॅकेट करू शकता. ब्रॅकेट न करता मी डायरेक्टली लिहिलं, हे मायनस R2 नंतर लिहिलं आणि हे R1 प्लस होतं ना, प्लस डिवायडेड बाय सॉरी मला काय करता येईल बघा, अल्फाला सेपरेट करायचं आहे. मग नाही, एक काम करू, अल्फाला सेपरेट करायचं ना. चला करता येते तो. साथी रे तू क्या किया. बच्चों अब देखो, अल्फा को इकट्ठा करना है तो क्या करना होगा, एक को उधर लेके जाओ, अल्फा को इधर लेके आओ, इसको इधर लेके आओ, यहाँ माइनस बनाओ इक्वल टू -1 होगा. नहीं तो क्या करो, चलो रिअरेंज करते, इस अल्फा को उधर लेके जाएंगे तो 1 इक्वल टू अल्फा T2 माइनस T1 R1 अपॉन R2 माइनस R1 माइनस 1, सॉरी माइनस अल्फा T1. चलो कॉमन निकालो, अल्फा कॉमन निकला. अब जो भी बचेगा उसको लिखो T2 माइनस T1 इंटू R1, चलो माइनस T1 इंटू R2 माइनस R1 डिवाइडेड बाय R2 माइनस R1. हो गया है, अल्फा निकला ये 1. तो अब अल्फा इक्वल टू आएगा R2 माइनस R1 डिवाइडेड बाय T2 माइनस T1 इंटू R1 माइनस R2 माइनस R1 इंटू T1. तो ये है अल्फा का फार्मूला. अगर फार्मूला चाहिए ना तो यहां आ जाओ, नहीं चाहिए फार्मूला तो इसमें रख दो, कोई बात नहीं, फार्मूला निकालना ही नहीं है, रिलेशन इसमें रख दो ना. R2 दिया हुआ, R2 दिया है देखो 50 ओहम, ये था 20 डिग्री सेल्सियस, ये था 300 डिग्री सेल्सियस, ये हो गया 1500 ओहम. तो R2 यहाँ रख दो, R1 यहाँ रख दो, R1 यहाँ रख दो, ये T2 ये है, T1 ये है, ये T1 ये है, अल्फा मिल जाएगा. तो वही इक्वेशन निकालना ऐसा नहीं है, कुछ लोग रीड करते हैं उसके लिए बना के दिया मैंने. ऊपर R2 माइनस R1 इस प्रकार फार्मूला बना सकते हैं. तो आपको अलग अलग दो टेम्परेचर्स और उसके रिस्पेक्टिव करस्पॉन्डिंग रेजिस्टेंसेस दिए गए. तो हाउ टू फाइंड द अल्फा, देखो प्रैक्टिकली हम इस प्रकार अल्फा निकाल सकते हैं. कोई भी मटेरियल का रेजिस्टेंस, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस निकालने का एक तरीका है बेटा. तो इस प्रकार बच्चों टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस ये हो गया. इसी आधार से हम थर्मिस्टर की बात करते हैं. तो थर्मिस्टर क्या होता है, टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस होता है जिसका टेम्परेचर कोएफिशिएंट पॉजिटिव होता है. ऐसे ही थर्मिस्टर्स हम यूज करते हैं बेटा. थर्मिस्टर्स आर दोज टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंसेस हैविंग टेम्परेचर कोएफिशिएंट पॉजिटिव. तो जिसका रेजिस्टेंस बढ़ेगा टेम्परेचर बढ़ने से, मगर कैसा, ज़्यादा वैल्यू से बदलेगा, कम वैल्यू से नहीं. थोड़ा सा टेम्परेचर बदल गया ना तो फास्ट बदलेगा रेजिस्टेंस, क्योंकि ये छोटा बदलेगा तो भी ये अल्फा बहुत छोटा रहता है. अल्फा छोटा रह गया ना ऊपर जाके प्लस होता है. 10 का पावर -4 है ना अल्फा,
इधर आके -4 हो गया, ऊपर जाके क्या होगा +4 बनता है। तो इसीलिए बच्चों जिसका अल्फा छोटा है ना 10 का पावर -4 5 ऑर्डर होता है, -5 ऑर्डर होता है। तो इसीलिए टेम्परेचर मगर पॉजिटिव है, पावर माइनस है, इसका मतलब वो निगेटिव नहीं है, उसका कोएफिशिएंट निगेटिव नहीं रहना चाहिए। ठीक है बच्चों, तो ये हो गया टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस का भी फार्मूला भी बना दिया और शॉर्टकट आपको अल्फा निकालने का तरीका भी बोल दिया बच्चों। तो इस फार्मूले से हम कोई भी टेम्परेचर पूछा गया तो टेम्परेचर डिपेंडेंट रेजिस्टेंस के बारे में, तो आप रेजिस्टेंस एट एनी टेम्परेचर इस फार्मूले से निकाल सकते थे। और आपको 2 टेम्परेचर दिए हैं, 2 रेजिस्टेंस की वैल्यू दिए हैं, तो अल्फा निकालने को बोला तो इससे हम निकाल सकते हैं। 2 इक्वेशन बनाना, सॉल्व करना, बस ज़्यादा टेंशन मत लेना है। तो चलो बच्चों, आज हम रेजिस्टेंस का आखिरी पार्ट पढ़ रहे हैं। तो हमारे पास रेजिस्टेंस, कुछ ऐसे रेजिस्टेंस होते हैं जिसका रेजिस्टेंस फिक्स होता है, उसको हम कार्बन रेजिस्टेंस बोलते हैं, तो जिसकी वैल्यू हमें फाइंड आउट करनी है। तो हम लैबोरेटरी में रेजिस्टेंस बना के रखते हैं, उसका वैल्यू लिखना पड़ेगा उसके ऊपर। तो हाउ टू डिजाइन द रेजिस्टेंस, द वैल्यूज ऑफ गिवन रेजिस्टेंस। आपको रेजिस्टेंस की वैल्यू दी जाती है तो हमें डिसाइड करना पड़ता है कि कितने वैल्यू का